नमस्कार, वैशालीज फूडमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने पावभाजी करणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरुवात करूया। तर इथे कढईमध्ये तेल घातलंय। तेलामध्ये आता आपण थोडंसं बटर घालूया। डायरेक्ट बटर घातलं की बटर करपण्याची शक्यता असते। आता त्याच्यामध्ये 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे छान भाजून घेऊयात। कांदा छान भाजून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। आता पेस्ट सुद्धा छान परतून घ्यायची। आणि आता याच्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। तुम्ही टोमॅटो बारीक चिरून घालू शकता किंवा टोमॅटोची प्युरी करून घातली तरी सुद्धा चालेल। तर हे 2 ते 3 मध्यम आकाराचे टोमॅटो होते, ते छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा। तर टोमॅटो छान मऊ झाले आपल्या। याच्यामध्ये हळद घालायची, थोडंसं धणे पावडर, थोडीशी जिरे पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट मिरची पावडर अशा दोन्ही पावडरी घातलेल्या आहेत। हे छान मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि थोडासा गरम मसाला घातलाय मी, जर आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल। थोडंसं मीठ घालायचं आणि हा मसाला पुन्हा छान परतून घ्यायचा आपल्याला। आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या एक एक करत घालायच्यात। पहिल्यांदा मी वाटाणा घातलाय। हा फ्रोझन वाटाणा आहे, त्यामुळे वेगळा शिजवून घेतलेला नाही मी किंवा उकळत्या पाण्यातून सुद्धा काढलेला नाही, डायरेक्ट घातला आहे। आता गाजर घातलेला आहे। तर थोडीशी हेल्दी पावभाजी आपण करतोय, त्यामुळे गाजर नक्की घाला, नसेल तर काही हरकत नाही। आता बीन्स घालायचे आणि फ्लॉवर। तर हे थोडेशा तेलावर मी परतून घेतलेत, म्हणजे फ्लॉवरचा उग्रपणा थोडा कमी होतो आणि बीन्सचा कलर सुद्धा छान राहतो भाजीला। आता याच्यामध्ये शिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही भाज्या ॲड करू शकता आणि आवडणाऱ्या भाज्या जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा घातल्या तरी सुद्धा चालेल। आता भाजी शिजणे इतपत आपल्याला पाणी घालायचे आणि झाकण ठेवून ह्या भाज्या आपण शिजवून घेऊयात, कारण आपण कुकरला लावल्या नाही। तर आता भाज्या 10 ते 15 मिनिटं आपण शिजवून घ्यायच्या, किंवा जर अगदीच कोवळ्या असतील तर 5 ते 10 मिनिटांमध्ये सुद्धा शिजतात। तर माझी भाजी आता छान शिजली आहे। आता याच्यामध्ये सोया नगेट्स जे आपल्याला बाजारामध्ये मिळतात, ते उकळत्या पाण्यातून काढून स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घेतलेत, किंवा सोया ग्रॅन्युल्स मिळाले तर ते सुद्धा वापरले तरी सुद्धा चालेल। तर ते असे मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये। आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा उकडलेला बटाटा सुद्धा घालायचा आहे। जर अगदीच तुम्हाला हेल्दी पावभाजी किंवा डाएट पावभाजी करायची असेल तर बटाटा नाही घातला तरी सुद्धा चालेल, किंवा थोडा कमी प्रमाणात बटाटा वापरला तरी सुद्धा चालेल। तर हा बटाटा मी उकडून घेतलेला होता, कारण बटाटा शिजायला वेळ लागतो। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपण। आणि आता आपल्याला हे सगळं स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे। म्हणजे मसाले सुद्धा छान मिक्स होतात। आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल, म्हणजे कन्सिस्टन्सी याची छान होईल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ घट्ट करू शकता। तर पाणी ठेवून आपण पुन्हा थोडासा पावभाजी मसाला आणि पाणी वाढवल्यामुळे थोडंसं मीठ घातले। आता हे छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून थोडी वेळ भाजी आपण शिजवून घेऊयात, म्हणजे सगळे मसाले फ्लेवर सगळे छान एकमेकात मिसळतील। आपली पावभाजी तयार आहे तशी, फक्त एक 5 मिनिटं आपण छान उकळून घेऊया झाकण ठेवून। तर अशा पद्धतीने सोया चंक्स वापरून पावभाजी नक्की करून बघा, मस्त भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
हवी असेल तर तुम्ही वरून कोथिंबीर सुद्धा घालू शकता. आता मी भाजी सर्व करणार आहे. थोडंसं बटर घालायचं भाजीवर, किंवा तुमचं घरचं लोणी असेल तरी सुद्धा चालेल. तर पावभाजी आपली तयार आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.